कोर्टीमधील श्री महालक्ष्मी जगदंबेच्या अश्विनी नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे। पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे। सकाळी 4 ते 10 वाजल्यापासून भाविकांनी मातेच्या स्वयंभू दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे। स्वयंभू दर्शनानंतर घटस्थापना करण्यात येणार आहे। सायंकाळी 5 वाजता अखंड मनोकामना ज्योतीचं प्रज्वलन करण्यात येईल। श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थेच्या वतीनं नवरात्र उत्सवाची तयारी आता पूर्ण झाली आहे। संस्थानाच्या परिसरामध्ये अखंड मनोकामना ज्योत भवनामध्ये 5551 अखंड मनोकामना ज्योतीचं प्रज्वलन करण्यात येणार आहे। भाविकांसाठी मंदिराच्या परिसरात दर्शनासाठी आकर्षक दर्शन बारी देखील तयार करण्यात आलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मी सध्याला नागपूरच्या श्री महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर येथे आहे आणि या ठिकाणी जर पाहाल तर अगदी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी जे आहे ते यायला सुरुवात झाली आहे। अनेक भाविकांच्या इच्छा असतात, मनोकामना असतात, ते पूर्ण करतात अशी श्रद्धा जी आहे ते या ठिकाणी कोराडी देवी मंदिराची। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्याशी बोलूया। कधीपासून तुम्ही या ठिकाणी दर्शनाला येता? सकाळी 5 वाजतापासून उभा आहो लाईनमध्ये। हां, माझी मनोकामना तर पूर्ण झाली। मला खूप श्रद्धा आहे आई जगदंबेवर आणि मी नेहमी येते। मी इथे जवळ राहणारीच आहे। देवीच्या चरणी या ठिकाणी दर्शनासाठी जे आहे ते येण्यासाठी या ठिकाणी सकाळपासूनच मोठी रांग, मोठी रीक भाविकांची या ठिकाणी लागली आहे। जवळपास आजच्या दिवशी जे आहे ते 5551 घटाची स्थापना या ठिकाणी केली जाणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जेवढी गर्दी आहे त्या दृष्टीने जे आहे ते भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात जवळपास 200 ते 250 CCTV कॅमेरे जे आहेत ते एकूणच लावण्यात आलेले आहे। त्यामुळे भाविकांची सुद्धा पुरेपूर काळजी या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। आणि आज पहिला दिवस आहे आणि असे सलग 9 दिवस जे आहे ते कोराडी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी अशीच पाहायला मिळत असते। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।